लाडकी बहीण योजनेअंतर्गत अत्यंत महत्त्वाची बातमी असणार आहे. लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेच्या ई-KYC साठी आता अंतिम तारीख जाहीर करण्यात आली आहे. अधिकृतपणे आपल्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी फेसबुक पेजवर त्यांच्या पोस्ट करून याबाबतली माहिती दिली आहे आणि त्याच्यामुळे आता लवकरात लवकर तुम्हाला ई-KYC करावी लागणार आहे. ई-KYC करण्यासाठीची अंतिम मुदत काय असणार आहे, तसेच ई-KYC नक्की कुणी करायची, कशी करायची, सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला, तुम्ही फेसबुक पेजवर पाहत असल्यास आपल्या पेजला नक्की फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला या सर्व महत्त्वाच्या अपडेट सर्वात आधी आणि योग्य पद्धतीने मिळणार आहेत. तर लाडक्या बहिणींनो, याबाबत आपल्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्र्यांनी काय सांगितलंय तर बघा, यामध्ये आदिती तटकरे यांनी सांगितलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी ई-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयात बैठक घेतली आणि या मंत्रालयामधील बैठकीनुसार दिनांक 18 सप्टेंबर 2025 पासून लाडकी बहीण योजनेच्या ladkibhin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ई-KYC उपलब्ध आहे आणि यासाठी 2 महिन्यांचा कालावधी देण्यात आलेला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. तसेच उर्वरित लाभार्थी भगिनींनीही यामध्ये बघा, या ठिकाणी तारीख जाहीर करण्यात आली आहे. 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी ई-KYC पूर्ण करावी असे मी सर्वांना आवाहन करते. म्हणजे लक्षात घ्या, आता आज जवळपास 30 तारीख असणार आहे, 29 तारीख, म्हणजेच की तुमच्याकडे आता शेवटचे 19 ते 20 दिवस लाडकी बहीण योजनेच्या ई-KYC साठी उरले आहेत. त्याच्यानंतर तुमचे योजनेचे पैसे बंद होतील. म्हणूनच तुम्ही तुमची ई-KYC ची प्रक्रिया अजूनही पूर्ण केली नसल्यास तुम्हाला ई-KYC ची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी लागणार आहे. आता यामध्ये विचारला जाणारा प्रश्न म्हणजे नक्की ई-KYC ची प्रक्रिया करायची कोणी, तर लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या ज्या महिला पात्र आहेत त्या सर्व महिलांनी त्यांची लाडकी बहीण योजनेची ई-KYC प्रक्रिया पूर्ण करायची आहे. सर्वच्या सर्व महिला, ज्या लाडक्या बहिणी त्यांची ई-KYC पूर्ण करणार नाहीत त्यांना योजनेतून बाद अथवा अपात्र करण्यात येणार आहे. तुमच्यासाठी हे करण्याकरिता आता मी सांगितलं त्या पद्धतीने 18 नोव्हेंबरपर्यंतची मुदत लाडक्या बहिणींना देण्यात आलेली आहे. 18 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही तुमची ई-KYC करून घ्या. याचाच अर्थ मी याआधी देखील व्हिडिओमध्ये सांगतोय, कंटिन्यू आपले फेसबुक पेज असेल तर त्या पेजवर आपण फोटो देखील टाकतोय की ई-KYC स्थगित दिल्याची जी बातमी होती ती 100% बातमी खोटी आहे. ई-KYC कंटिन्यू सुरू आहे आणि तुम्हाला तुमची ई-KYC ची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायची आहे, अन्यथा योजनेचे तुमचे पैसे नक्कीच बंद होतील. यामध्ये आता महत्त्वाचा विचारला जाणारा प्रश्न म्हणजे की ई-KYC प्रक्रिया नक्की करायची कोणी, तर आता मी सांगितलं की त्याप्रमाणे सर्वांनीच ई-KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. परंतु यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न असणार आहे, तो म्हणजे की आम्ही आता ई-KYC करायला जातोय, आमची ई-KYC होत नाही, आम्हाला पती किंवा वडील नाही आहेत, आम्ही काय करायचं. तर याबाबत सरकारकडून काही ठिकाणी बोललं जात आहे की ज्यांना पती वडील नाहीत अशा महिलांसाठी निराधार योजना असेल किंवा आपली श्रावण बाळ वेतन योजना असेल, या योजना सुरू आहेत. म्हणून अशा महिलांनी संबंधित योजनांचा लाभ घ्यावा. लाडकी बहीण योजनेचा लाभ त्यांना यापुढे आम्ही देणार नाही असे देखील काही प्रमाणामध्ये महिला व बालविकास विभागाकडून बोललं जातं. याबाबतची अधिकृत माहिती देखील लवकरच आपल्याला समजणार आहे. परंतु तुर्तास ज्यांना पती किंवा वडील नाही आहेत त्या लाडक्या बहिणींची ई-KYC प्रक्रिया मात्र होत नाही. त्यामुळे या देखील लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणावर नाराज आहेत. बाकीच्यांनी ज्यांना पती आहेत वडील आहेत त्यांनी काय करायचं, त्यांची सोपी पद्धत असणार आहे. लाडकी बहीणच्या अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर स्वतः बहिणीचा आधार नंबर टाकायचा आहे, त्यानंतर बहिणीच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार नंबर टाकायचा आहे, दोन्हीवरून OTP घ्यायचे आहेत. त्यानंतर जे 2 प्रश्न विचारले त्या 2 प्रश्नांची उत्तरे देऊन तुमची ई-KYC प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करून घ्यायची आहे आणि ई-KYC पूर्ण झाल्यानंतर योजनेचा तुमचा लाभ असाच कायमस्वरूपी सुरू राहणार असल्याचे देखील महिला व बालविकास विभागाकडून बोललं जात आहे. मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे ई-KYC झाल्यानंतर त्या ई-KYC ची पडताळणी होईल आणि ई-KYC पडताळणी करून त्यामध्ये पात्र आणि अपात्र महिलांना असं बाजूला केलं जाईल. ज्या पात्र राहतील त्यांना पैसे मिळतील, ज्या अपात्र होतील त्यांना योजनेतून अपात्र करून त्यांचे पैसे बंद केले जातील. अशा पद्धतीने या योजनेची प्रक्रिया किंवा ही प्रोसेस पार पडणार आहे. आता
तुमची लाडकी बहीण योजनेअंतर्गतची ई-KYC प्रक्रिया पूर्ण झाली आहे का नाही हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. तसेच अशाच महत्त्वाच्या माहिती आणि अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.